नमस्कार, मी वंदना पवार आमच्या कुकिंग चॅनलमध्ये स्वागत करते. आज मी बनवणार आहे मस्त छानसा गव्हाच्या पिठापासून नाश्ता. आपल्याला असा उंडा चुरून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा घट्ट. आता आपण याची पोळी लाटून आपल्याला असं गोल उंडा करून असा घट्ट उंडा चुरायचा आहे आपल्याला. आणि याची आता आपल्याला पोळी लाटायची आहे. अशी पोळी लाटून घ्यायची. आता आपली पोळी लाटून झाली. त्याच्या कडेनं आपल्याला हे असं कापून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला आणि अशा मधातून बी अशा आपल्याला याच्या अशा कापा पाडून घ्यायच्या अशा. आता लगेच आपण हातावर उचलू आणि एकाला एक असं हे जोडून आपल्याला एकाला एक जोडून आपल्याला पास्त्यासारखे आपल्याला हे बनवून घ्यायचे. असे छानसे असे हे आपल्याला याला आकार द्यायचा आहे. एकदम पटकन बनतात ते. ही कढई या कढईला जोडले, हे पाठीमागून जोडून दिले की लगेच पटकन बनतं. आपल्याला पोळी जास्त जाडही नाही लाटायची आणि जास्त पतलीही नाही. साधारण आपली जशी रोजची पोळी राहते तशीच आपल्याला पोळी लाटायची याची. तेव्हा एकदम पटकन बनवल्या जातात. काहीच टाईम लागत नाही. आता आपण असे सगळे आपल्याला असेच बनवून घ्यायचे. एकदम पटपट हे लवकर तयार होतात. हे बघा, छान मी असे हे बनवून घेतले. आता आपण याला आधी उकळून घ्यायचं आहे आपल्याला याला. आता मी एका कढईत पाणी उकळायला टाकते. हे बघा, आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे. म्हणजे एकाला हे टाकल्यानंतर हे चिपकणार नाही. जेणेकरून याच्यात थोडंसं तेल सोडलं. याला आपल्याला एकदम उकळी येऊ द्यायचं पाणी चांगलं. म्हणजे आपल्याला हे एकाला एक आतमध्ये टाकल्यानंतर याला चिपकले नाही पाहिजे. बघा, आता हे सगळे असे यात सोडून द्यायचे पाणी उकळी आल्यानंतर. त्याच्यावर ताट आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. असं मस्त आपल्याला 5 मिनटं याला होऊ द्यायचं आहे आधी. चेक करायचं आहे. 5 ते 7 मिनटात आपल्याला हे असे आपल्याला शिजवून घ्यायचे. आता चला आपण एका ताटात काढून घेऊ याला. असं एका ताटात काढून घेऊ आणि याच कढईत आपल्याला फोडणी द्यायची आहे. तेल टाकलं थोडंसं. आता याच्यात आपण जिरं टाकू. जिरं टाकून घेतले मी. याच्यात आता आपण कांदा टाकू. याच्यात लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकू अजून. लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून असं मस्त याला आपल्याला फिरवून घ्यायचं. लाल तिखट टाकलं कुटलेलं थोडंसं. आता हळद टाकू आपण याच्यात. अजून लाल मिरची टाकू आपण. आता आपण याच्यात टमाटे सोडून देऊ. 2 मी चिरलेले टमाटे याच्यात टाकले. लगेच आपल्याला हे टमाटे फिरून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं आणि टमाटे तसेच आपल्याला याच्यात मीठ घालायचं.
आणि आपल्याला हे आता थोडंसं टमाटे आपले चांगले होईपर्यंत आपल्याला याला 2 मिनटं झाकून ठेवायचे ताट. 2 मिनटात आपले हे टमाटे झाल्यानंतर याच्यात आपल्याला हे उकडलेले आपल्याला पास्ता याच्यात सोडून द्यायचा आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. असे छानसे आपल्याला असे परतून घ्यायचे. आता आपण याच्यावर ताट झाकून याला 5 मिनटं लो फ्लेमवर होऊ दे. हे बघा, झाले आपले तयार. आपला हे पास्ता मस्त घरी बनवून. आता हे आपण एका ताटात काढून घेऊ. हे बघा, एका छानसा असा एका ताटात आपल्याला हे पास्ता काढून खायला एकदम चवदार लागते. हे बघा, आपला हे बघा पास्ता घरीच बनवून तयार झाला. कसा वाटला व्हिडिओ? लाईक सबस्क्राईब जरूर करा.